बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। यावेळी कारणही तितकंच धक्कादायक आहे। संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्ये प्रकरणासारखाच एक भयंकर प्रकार इथे घडला आहे। 23 वर्षीय युवक विकास बनसोडे याला अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली। कारण काय तर फक्त प्रेम। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। विकास बनसोडे हा एक ट्रक चालकाची नोकरी करत होता। हा ट्रक मालकीचा होता भाऊसाहेब क्षीरसागर यांचा। पण एका गोष्टीमुळे विकासचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं। तो आणि भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचं प्रेम। पण हे प्रेम भाऊसाहेबांना अजिबात मान्य नव्हतं। त्यांनी आधीच विकासला नोकरीतून काढून टाकलं होतं। पण त्यानंतरही दोघांचं प्रेम थांबलं नाही। शेवटी काही दिवसांपूर्वी शेतात दोघं आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले आणि यामुळे भाऊसाहेबांचा संताप अनावर झाला। संपूर्ण संतापाने भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी मिळून विकासला पकडलं आणि एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलं। तिथे दोरी आणि वायरने बेदम मारहाण करण्यात आली। जोपर्यंत संपूर्ण अंगावर काळे निळे वळ उठत नाहीत तोपर्यंत त्याला मारलं गेलं। 2 दिवस हे क्रौर्य चालू राहिलं आणि शेवटी विकासने शेवटचा श्वास घेतला। ही शिक्षा फक्त प्रेम केल्याची होती। ही घटना घडत असताना भाऊसाहेब क्षीरसागर यांनी स्वतः विकासच्या फोनवरून त्याच्या आई वडिलांना फोन केला। हा फोन कॉल आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्यात ते म्हणाले, लवकर माझ्या घरी या, तुमचा मुलगा माझ्याकडे आहे, टाइम पास करू नका, वेळेत आला नाहीत तर परिणाम गंभीर होतील। हे ऐकून विकासच्या आईचा जीव कासावीस झाला। तिने अक्षरशः विनवणी केली, तुम्ही त्याला आता मारू नका, आम्ही येतो, पण त्याला हात लावू नका। पण त्यावेळी विकासचं शरीर थंड पडलं होतं। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। प्रेम करणं एवढा मोठा गुन्हा आहे का? कायद्याच्या राज्यात अजूनही अशी निर्दयी हत्याकांड घडतात आणि अनेकदा अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही। आज विकास नाही, पण उद्या कोण? आज त्याला प्रेमाची शिक्षा मिळाली, उद्या कोणत्या मुलीला किंवा मुलाला असा छळ सहन करावा लागेल? ही घटना आपल्याला खूप काही शिकवते। प्रेम हा गुन्हा नाही, कोणत्याही व्यक्तीला प्रेम करण्याचा हक्क आहे। परंतु अजूनही आपला समाज मुलीच्या निवडीला स्वतंत्र देत नाही आणि मुलगा गरीब असेल तर त्याचं प्रेम करणं म्हणजेच गुन्हाच ठरतो। पण ही मानसिकता बदलली नाही तर असं रक्त सांडतच राहील। आज विकाससाठी आपण न्याय मागू शकतो, पण उद्या अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आता बदल घडवायला हवा। जर प्रेमाची शिक्षा अशी दिली जात असेल तर समाजाचा काय उपयोग? कायद्याचा काय उपयोग? विकास गेला पण त्याचं प्रेम जिवंत आहे, ते आपल्याला जाग करायला। आता फक्त प्रश्न आहे, आपण किती दिवस अशा घटनांकडे डोळेझाक करणार आहोत? अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।